नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञानचा 9वा धडा गती व गतीचे प्रकार. गती म्हणजे काय? गती म्हणजे वेग. तर आता बघा, निरीक्षण करा व चर्चा करा. तर गतिमान वस्तूमध्ये इथे चित्र दाखवले तुम्हाला. त्या मुलाने चेंडूला जेव्हा लात मारला, फुटबॉलला जेव्हा लात मारला तेव्हा ते फुटबॉल गतिमान झालं. भवरा फिरवला तर भवरा गोल गोल फिरू लागला, त्याला गती मिळाली. वस्तू वर फेकल्यावर ती खाली आली, तिला गती मिळाली. विमानला गती दिली म्हणून तो वरती चालला आहे आकाशाकडे. आणि ते कुंभार जो आहे तो त्या चाकाला गोल फिरवतो आणि मग मटक्याला आकार देतो. तर अशा प्रकारचे चित्र आपल्याला इथे दिसत आहेत. त्यांना गतिमान वस्तू दिलेल्या बघा इकडे 9.1 गतिमान वस्तू. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. वरील चित्रात कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत, त्यांच्या गतीमध्ये कोणते फरक दिसतात त्याची वर्गात चर्चा करा. तर गती, बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात आणि तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासते. आता बघा, तुम्ही बस स्टॉपवरती उभे आहात, बस स्टँडवर उभे आहात आणि तुमच्या समोरून गाड्या जात येत आहेत. तर तुम्हाला काय वाटेल की तुम्ही एकाच जागेवर आहात, पण त्या गाड्या तुमच्या समोरून पळताना तुम्हाला ते दिसत आहेत, ठीक आहे. किंवा समजा आपण बसमध्ये किंवा गाडीमध्ये बसलेले आहोत आणि एखादी वस्तू आता अवतीभोवती आपल्याला झाडे, घरे असं दिसतात. आपल्याला कसं दिसतात की ते मागे मागे जात आहेत. तर ते हलतात का त्यांच्या जागेवरून? नाही. तर आपण गतिशील असतो म्हणून ते आपल्याला असं वाटतं की त्या वस्तू मागे मागे चाललेल्या आहेत म्हणून, ठीक आहे. उदाहरणार्थ रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे, बघा त्यांनीही तेच उदाहरण दिलं. घर, झाडे सगळे मागे मागे जाताना आपल्याला दिसतं. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असते, तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. आता चेंडूला लात मारल्यावर, बॉलला लात मारल्यावर ती वस्तू आपल्याला पुढे जाताना दिसते, म्हणजे ती वस्तू काय झाली आहे? गतिमान झालेली आहे. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. अधोरेखित करा हे वाक्य. वस्तूचे विस्थापन म्हणजे काय? वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. आता बॉलला लात मारलं तर ते गती त्याला भेटल्यानंतर ते सारखं त्याचा आकार बदलतं ना. ते टप्प्याटप्प्याने तरी पडेल, डायरेक्ट तरी जाईल, उंच तरी जाईल, हो की नाही? तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात. बघा, ते तुम्हाला आता ठळक अक्षरातच त्यांनी दिलेलं आहे. वस्तूची गती म्हणजे काय? तर त्याची व्याख्या लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात. आता बघा, इथे बाई गाडीमध्ये बसलेली आहे आणि तिला असं वाटत आहे की झाडे वगैरे सगळे मागे मागे जात आहेत. आता गतीचे प्रकार. एक आहे रेषीय गती. बघा इथे दाखवले, ट्रेन, कार दाखवलेले आहे ना.
रेल्वेगाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. आता ट्रेन रेल्वे ट्रॅकवरच चालते ना, काय ती बदलते का तिची जागा? नाही, तर ती सरळ एका रेषेत रेल्वेच्या ट्रॅकवरून चालते. ठीक आहे. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती असे आपण म्हणतो. का? तर ती एकाच डायरेक्शनने एकाच रेषेत ती चालत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? एक रेषीय गती म्हणतो, कारण की ते एकाच लाईनीत चालते. तर तुम्ही ट्रेनचं उदाहरण डोक्यात फिक्स ठेवलं ना रेषीय गतीसाठी, किंवा 2 उदाहरणे लिहामध्ये जर तुम्हाला विचारलं ना, तरीसुद्धा तुम्ही हे उदाहरण लिहू शकता. खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून काय लक्षात येते? एका रेषेत खाली पडतं ना ते. तुलना करा. संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती यांची तुलना करा. आता परेड बघा, इथे सैनिक परेड करत आहेत. कसं करत आहेत ते लोक बघा, एकसारखं करत आहेत की नाही सगळे. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखी असते, त्यात थोडाही फरक दिसत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते. का? कारण की घसरण आहे ना खाली. वरून जेव्हा ती हात सोडते तर ती सर्रकन खाली येते. जेवढा वेग जास्त तेवढी गती जास्त. तर ती कशी असते? एक ठराविक गती आपण त्याला म्हणू शकत नाही. ठीक आहे. सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एक समान गती आहे. अधोरेखित करा हे वाक्य. कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती रेषीय असमान गती आहे असे दिसून येते. रेषीय गतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. आता रेषीय गती म्हणजे एका रेषेत जाणारी गती म्हणजे रेषीय गती. तर रेषीय गतीचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते 2 प्रकार आहेत सांगा बघू. एक रेषीय समान गती, एक समान गती आणि रेषीय असमान गती. इथे उदाहरणमध्ये त्यांनी काय दिलं आहे? सैनिकांचा परेड दिलेला आहे. ती एक समान गती आहे कारण की एकाच लाईनीत जात आहेत ते लोक. आणि ही मुलगी घसरगुंडीवरून जशी खाली खाली येत जाते तिची गती वाढत जाते, स्पीड वाढत जातो, म्हणून ती रेषीय असमान गती आहे. तर रेषीय गतीचे 2 प्रकार कोणते? तर रेषीय एक समान गती, रेषीय असमान गती असे 2 प्रमुख प्रकार आहेत. ठीक आहे. 2-2 नावे लिहा. मध्ये हा जर प्रश्न आला तुम्हाला तर तुम्हाला ती लिहिता आली पाहिजेत. ठीक आहे. आता रेषीय एक समान गती, एकक कालावधीत एक सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात. एका समान अंतरावर चालणे. ठीक आहे. तर रेषीय असमान गती एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. जी सारखीच जाते गती ती समान गती आहे, एक समान गती आहे. जी ज्या गतीमध्ये बदल होत असतो ती असमान गती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 2 नैक रेषीय गती.
एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैकरेषीय गती म्हणतात. या गतीचे खालील प्रकार आहेत. तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते? झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. आता तुम्हाला तर माहितीच आहे, झोपाळ्यावरती बसला नसेल असा एकही मूल नसेल, ठीक आहे. तर झोपाळ्यावर जेव्हा आपण बसतो तर बघा, पुढे मागे होते ना ते, तर त्याला आंदोलित गती असे म्हणतात. ते जे हेलकावे घेता ना तुम्ही, त्याला आंदोलित गती म्हणतात. अधोरेखित करा. त्याचप्रमाणे घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गती आहे. आंदोलित गतीची उदाहरणे द्या. घड्याळाचा लंबक म्हणजे बघा, ते असं खाली ना, ते घड्याळ आधीचे जे घड्याळ होते त्याचं ना असं घड्याळ आणि खाली असं त्याचा तो हलणारा काटा असायचा. अजूनही बघा तुम्हाला कुठे कुठे घड्याळाच्या दुकानात भेटेल ते. तर तो काटा फिरत असतो, म्हणजे हलत असतो, तो आंदोलित गती म्हणतात त्याला, ठीक आहे. तर उदाहरणेही लक्षात ठेवा. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. निरीक्षण करा आणि चर्चा करा. जरा डोके चालवा. कोणकोणत्या वाद्यांमध्ये आंदोलित गती अनुभवता येते? तर वरती दिलेलंच आहे तुम्हाला, तबला आणि वाद्य विचारलेत ना. वाद्य म्हणजे काय? वाजणारे वाद्य. तर काय दिले त्या लोकांनी इथे आपल्याला? तबला आणि काहीतरी दिलं होतं रे बाबा, आता तर वाचलं. हा, ढोल किंवा तबल्याचा कंप. आता बघा, विविध नैकरेषीय गतीमध्ये बघा इथे घड्याळ दाखवले बघा, त्या लोकांनी दाखवलंय ना. हे बघा, जायंट व्हील, हा तुमचा घोडा, मेला वगैरे असतो त्यावेळी. हे बघा, वरती सर्कसमध्ये असे वरती हे लटकणारे, या कलाबाजी दाखवणाऱ्या कन्या, उडणारे पक्षी. तर ह्यांची कोणती गती आहे? तर ती विविध नैकरेषीय गती म्हणतात त्याला. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरी गो राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. बघा इथे घड्याळाचे काटे, मेरी गो राऊंड, हे सगळे काय आहे? गोल फिरणारे आहेत, ठीक आहे. यांसारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो, ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. तर अशा प्रकारचे अनेक उदाहरण आपण रोजच्या रोज आपल्या दैनंदिन, म्हणजे रोजच्या रोज आपण बघत असतो. जसं पंखा गोल गोल फिरत असतो. तुम्हाला वर्तुळाकार गतीची आणखी काही उदाहरणे सांगता येतील का? ती कोणती? तर ते सांगितलं ना मी आता तुम्हाला, पंखा. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटांत एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो. वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. ठराविक वेळेतच ते आपली गती पूर्ण करतात, तर त्याला काय म्हणतात? नियतकालिक गती असे म्हणतात. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे घड्याळाचा काटा.
60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, तर ते पूर्ण गती करून येतं. ठीक आहे. आणि ते वेळ पुढे मागे होतं का? नाही, ठराविक वेळेतच ते कार्य होतं, म्हणून त्याला नियतकालिक गती असे म्हणतात. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. आता एकाच बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते म्हणजे काय? तर आता हे आहे घड्याळ. घड्याळाचा सेंटर बघितलं ना तुम्ही, एकच आहे ना डॉट, आणि मग त्याला काटे लावलेले आहेत की नाही, तर ते एकाच बिंदूमधून फिरतंय की नाही. मेरी गो राऊंड बघा, एकाच बिंदूमधून फिरतोय की नाही. हे जायंट व्हील बघा, एकाच बिंदूमधून फिरतोय की नाही. तर कुठे होतं आपण? पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. जरा डोके चालवा. चित्राप्रमाणे मुलगी सायकल चालवताना कोणत्या प्रकारच्या गती तुम्हाला दिसून येतात? आता बघा, 8 आकड्यावरती ही मुलगी सायकल चालवत आहे, तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गती दिसून येत आहेत? तर आतापर्यंत मी जे शिकवले ना, त्यावरून मला उत्तरं द्यायची कमेंटमध्ये. मी वाट बघते तुमच्या उत्तरांची. आता इथे बघा, बागेत खेळणारी मुलं दाखवलेली आहेत. सांगा पाहू, बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का? आता फुलपाखरू का एकाच दिशेने उडणार आहे का? नाही, इकडे तिकडे 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 उडतो. मग आपण तिकडे कुठे कुठे ते जातो, त्याच्या मागे मागे जातो? नक्कीच नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात. यादृच्छिक गतीचं उदाहरण काय दिलं आहे? तर फुलपाखरू एका ठराविक दिशेने ते जात नाही, इकडून तिकडे तिकडून तिकडे एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जाते, तर त्याची दिशा निश्चित नसते, म्हणून ती यादृच्छिक गती आहे. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. रांगणारे बाळ, भटकी जनावरे या सर्वांची गती यादृच्छिक असते. आता फुटबॉलच्या खेळताना ते लोक कसं जागा बदलत असतात सारखं सारखं, आणि लहान बाळ असं आहे का ते ठराविक एका दिशेत जाणार नाही. ते कधी इकडे जाणार, कधी तिकडे जाणार, कधी तिकडे जाणार. तर ही काय आहेत? यादृच्छिक गतीची उदाहरणे आहेत. त्यानंतर इथे काय दिलं आहे बाबा? व्याख्या दिलेली आहे यादृच्छिक गतीची. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. हे जे ठळक अक्षरामध्ये दिलेले आहेत ना, ते तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत. आता चाल. एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासांत पार करते, तर बस 1 तासात किती अंतर पार करते? हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचे गुणोत्तर काढतो. या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. बघा, त्याचं सूत्र इथे दिलेलं आहे बघा. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. तर चाल बरोबर पार केलेले अंतर. आता खाली लिहिलं आहे अंतर पार करण्यास लागणारा वेळ. तर एकक किलोमीटर, तास, मीटर आणि सेकंद. नेहमी लक्षात ठेवा, एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. आपण काय शिकलो? गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात. रेषीय एकसमान आणि रेषीय असमान, आंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक हे गतीचे विविध प्रकार आहेत. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. एक विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे
त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते. आता एखादी वस्तू ती किती वेगवान आहे त्यावरून ते गती किती वेळेत पार करेल हे अवलंबून असते. ठीक आहे का? कळलं का तुम्हाला? शाबाश. तर पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वाध्याय सोडवून देते आणि पुस्तकातून उत्तरं कशा प्रकारे शोधायची तेही सांगून देते. जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, जेणेकरून त्या मुलांचाही फायदा होईल. चला मग भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.